दया कर. माझी पोरगी दृष्टनी काय करेल आहे, भिडेल आहे, वळगेल आहे, दृष्ट आत्मा वळगेल आहे. तू त्याची डोक्यावर हात ठेवशी तर ती काय होईल. कोणाक विश्वास होता देवा, कोणाक फक्त तू काय करशील, हात ठेवशील तर माझी पोरगी काय होईल. कोणाक विश्वास होता, पण ती विश्वासी होती, बिनविश्वासी होती. येशूने त्याची गोट ऐकली. कोणीतरी वचन वाचेल आहे, येशूने गोट ऐकली त्याची, नाही ना, निघून पुढा गेला. तिचे मागून कोण जात आहे, शिष्य जात आहे. आणि ती बायको काय करत, मागून गेली आणि काय करत, मागून नाटक जात आहे. पागल हे ना आपले पागल लोक जे आपले भीक मागत आहे काही, पण ती आरडत नाही. पण ही कशी एकदम आरडत जायची, येशू येशू येशू. हे ऐकून कोणाला रग येत, चेलं काय सांगत, अरे येशू हे बायकोला सांग काय तू मागास खाऊ. तिचा गाज ऐकून आम्ही काय झालो, त्रासून गेलो. आता येशूनी तर काय सांगला चेलेला, मी कोण सांगा. येशूनी काय सांगला चेलेला, मी इस्रायलचा परमेश्वर. हालेलुया. मी कोणाचा परमेश्वर, इस्रायलचा परमेश्वर. इस्रायलचा मतलब हर एक जातीचे लोक असतात. पण त्याने हा शब्द वापरला काय, मी फक्त इस्रायलचा परमेश्वर. एक शब्द बोलला ना, बरोबर ना, एकच शब्द बोलला काय, मी इस्रायलचा. तोडे ही गोट करताच ना, ती बायको तसं पोहोचत आहे, त्याच्या पायाला धरत आहे, सांगत आहे गुरुजी तुम्हावर दया कर. काय सांगत आहे, गुरुजी तुम्हावर दया कर. आणि शेवटी काय झालं, येशू त्याला काय सांगत आहे, हा शब्द ऐकून, पोसेचा खायचा खाना बेस. कोण बेस दे त्याला डिश बनवून कुत्र्याला, मला सांगा बरं. आमची सोच ऐका, मांजरे काय तुमचे आहे ना, आखीचे मांजरे आणि कुत्र आहे ना, त्याला कोण डिश बनवून दे, जसं आपले खाऊ तसा कोण दे बरं. उंची अंगठी करा, नक्की कोणीच नाही दे. दिए पाहिजे काय नाही दिए पाहिजे, दिए पाहिजे काय नाही दिए पाहिजे. येशू सांगत आहे ते बायकोला, तुम्ही ऐक जा. येशू सांगत आहे पोसेच्या खायच्या खाण्याचं बेस ते कुत्र्याला दिए असंभव आहे. काय सांगत आहे, जे भोजन बेस आहे ते कुत्र्याला दिए असंभव आहे. नाही द्यायचं. याचा अर्थ तुम्ही समजा, काष्टे माटे असं सांगलं हवं, काष्टे माटे सांगलं हवं. याचा अर्थ तुम्ही कोणीतरी ऐकलं आहे वचन, नाही ना. दुसरा पॉइंट, बायको येशूला सांगत आहे काय, तू खरा बोललास. हालेलुया, तू खराच बोललास. काय सांगत आहे येशू, त्याला सांगत आहे पोसेचा बेस खायचा खाना मी कुत्र्याला नाही देन सकत. बायको सांगत आहे येशूला, हे प्रभू तू खराच बोललास. पण अजून बायको काय सांगत आहे, पण पोसेंचे थाळीतला उष्टा जे तुकडं जे मेजवर, मेज शब्द वापरला आहे बायबलमा, पण आपल्या भाषामा बोलू काय, पोसेचे खाय थाळीतला जे पडेल सीता उष्टा पडा ना बुटे, काय पोसेन बेस खा चिकन आणा तर तुम्ही खान पीस कोठं ठेवा, कुठे ना आहे ना, तुकडा गंदा आहे ना. ही बायको काय सांग, पोसेचे थाळीत पडेल उष्टा तर कुत्रा खान सक ना. हालेलुया. आज एक पोरगीचे माटे एक विश्वासदायक बिनविश्वासी स्त्री काय करत आहे, एक दयाची भीक मागत आहे. तुम्ही विचार करा, आजचे समाजमा आपले मंडळीची गोट नाही कर, पण आपली स्वतःचे परिवारची गोट कर. आपले जवळ आला तर आपले काय करसा, चला आता रविवारी नाही जाण तरी होडाक लावून जाय. आता कापडे आता निधणी येत आहे, हर समय आपला काय आहे, काम काम. दुसरे रविवारी जाण, तिसरे रविवारी जाण, काम पुराट हे करन ते वाला व जीव रहलता काम घटणार नाही. पण जी ही तक, ही वेळ, ही समय जी परमेश्वरची नजर आहे ना, ती कधी
अशी स्त्री जी बायको दयाची भीक मागत आहे, फक्त त्याच्या कानावर गोट पडेल आहे, काय करत आहे, हो यहुदीचा राजा आहे पण तो बेस करत आहे. हालेलुया. हो विश्वास करून आणि ती कुठे गेली, येशूच्या जवळ. येशू त्याला काय सांगत आहे, तुम्हाला उदाहरण सांगत आहे, बेस पोसायचा खायचा नाश्ता दुसऱ्याला देणं शकाय नाही. हालेलुया. एक उदाहरण त्याला सांगत आहे, कडवा शब्द देत आहे काय, जो माझ्या इस्रायलच्या, तर काय सांगत आहे त्याला,